नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची कोबी जवल्याची भाजी करून दाखवणार आहे। अशा प्रकारची भाजी करून खाल तर एक भाकरी जास्तच खाल। अशा प्रकारची भाजी तुम्ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कोबी जवल्याची भाजी बनवण्यासाठी प्रथम मी जवला भाजून घेते। तर तव्यामध्ये मी जवला टाकून घेतलेला आहे आणि तो आता मी परतून घेते। मंद आचेवर मी जवला असं परतून घेणार। सतत असं ढवळत राहिल्यामुळे सर्व बाजूने जवला भाजला जाणार एक समान। खरपूस भाजून घेतल्यामुळे याचे जे कसू असतात ती भाजली जातात, करपून जातात, त्याच्यामुळे आपल्याला खाताना त्रास होणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने जवल्याची कसू ना जळून पडतात। हे पहा, हे पहा, असा हाताने थोडासा चुरून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित साफ होणार। आता तो एका वेगळ्या डिशमध्ये मी काढून घेते। मी भाजायच्या आधी सुद्धा साफ करून घेतला होता। अशा पद्धतीने जवल्याची कसू ना जळून पडतात। हे पहा, म्हणून जवला नेहमी भाजीमध्ये टाकताना भाजूनच घ्यायचा। आता जवला भाजून साफ करून सुद्धा झालेला आणि त्याच्यामध्ये मी आता थोडं पाणी ओतलेलं आहे आणि 5 मिनिटं मी असंच पाण्यामध्ये ठेवून घेते। तर आता आपण भाजी कापून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने कोबी कापून घ्यायची आणि या कोबीमध्ये जो देठ असतो मध्ये तो घ्यायचा नाही। व्हेजिटेबल कटर माझ्याजवळ आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीने कापू शकता। तर प्रथम हा देठ जो आहे कोबी मधला तो काढून टाकायचा। हा जो देठ आहे तो भाजीमध्ये घ्यायचा नाही। अशा प्रकारे भाजीचा देठ कापून मी तो वेगळा करून घेतलेला आहे आणि या कोबीचे मी थोडे मोठे जे तुकडे करून घेते। व्हेजिटेबल कटरमध्ये अशा प्रकारचे ब्लेड आहेत ते मी त्यामध्ये लावून घेते। थोडी थोडी भाजी टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि ह्याला जे झाकण आहे हे लावून घ्यायचं असं। हे असं भांड तुम्हाला कुठं पण भांड्याच्या दुकानामध्ये किंवा डीमार्ट मध्ये सुद्धा मिळू शकतं। हे पहा, आपल्याला पाहिजे तशी भाजी बारीक एकदम झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सर्व भाजी कापून घेते। कोबीची भाजी कापून झालेली आहे। आता याच्यामध्ये मी पाणी ओतते। थोडा वेळ आपण पाण्यामध्ये ठेवून घेऊया। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे या भाजीचा जो उग्र वास असतो तो निघून जाणार आणि ही भाजी मी 5 मिनिटासाठी बाजूला करून ठेवते। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। ते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेते आणि लसूणच्या पाकळ्या सुद्धा मी टाकून घेतलेल्या 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा आहे। इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी मसाला घेते। 1 चमचा मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतून एकदम बारीक असं वाटण वाटून घेणार आहे। वाटण वगैरे वाटून झालेलं आहे। आता मी कढईमध्ये तेल ओतून घेते। तर 1 चमचा मी तेल ओतून घेते। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेते। कांदा चांगला नरम करून घ्यायचा आणि लगेचच मी कढीपत्ता टाकून घेते। कांदा नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे तो टाकून घेते। टोमॅटो चांगला नरम करून घ्यायचा। टोमॅटो आता नरम झालेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मसाला, घरगुती मसाला टाकून घेते आणि पाव चमचा हळद टाकून घेते। वाटणामध्ये मी 1 चमचा मसाला टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी आता याच्यामध्ये 1 चमचा टाकून घेते आणि हे जे मी वाटण केलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते।
सर्व वाटण आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि इथं मी कोबीची भाजी जी कापून ठेवली होती पाण्यामध्ये भिजत, ती सुद्धा मी धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते. आता आपण भाजी परतून घेऊया. तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. या भाजीमध्ये जास्त पाणी ओतायचं नाही. हे पहा, एवढं पाणी ओतून घ्यायचं, कारण ही भाजी लवकर शिजली जाते. आता एक उकळा या भाजीला आला ना की त्यानंतर आपण ही जेवला जो भाजून घेतला होता तो टाकून घेऊया. भाजी 50% शिजली गेली आहे. आता याच्यामध्ये मी जेवला जो भिजत ठेवला होता तो हाताने थोडासा असा प्रेस करून घेते आणि या भाजीमध्ये मी टाकून घेते. आणि आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडीशी 2 कोकमस टाकून घेते, कारण जेवला आहे त्याच्यामुळे मी कोकम टाकून घेते. आणि मी आता ही सर्व भाजी परतून घेते. आणि पूर्णपणे ही भाजी चांगली सुकवून घ्यायची, याच्यामधलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. पुन्हा मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. कोबी जेवल्याची भाजी खायला तयार आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. अतिशय चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना अशा प्रकारची भाजी तुम्ही करून दिलीत तर 1 भाकरीऐवजी 2 भाकरी नक्की खाल. तर मी बनवलेली ही कोबी जेवल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.